देशभरातील वाहनधारकांसाठी 19 मेचा दिवस काहीसा दिलासादायक ठरला। सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत। गेल्या काही दिवसांपासून इंधन दरांमध्ये सातत्याने वाढ ही होत आहे। यामुळे वाहनधारकांवर अधिकचा भार हा वाढत आहे। अशा परिस्थितीत आज दरांमध्ये वाढ न झाल्याने काहीसा दिलासा हा मिळाला आहे। मात्र इंधनाच्या किमती अजून देखील उच्च पातळीवर कायम आहे। अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर हे 100च्या पुढे असून डिझेल देखील महागच आहे। इंधन महाग झाल्याचा परिणाम केवळ वाहनधारकापुरता मर्यादित राहत नाही। वाहतूक खर्च वाढल्याने भाजीपाला, अन्नधान्य, बांधकाम साहित्य आणि विविध सेवांच्या किमतीवर देखील ह्याचा परिणाम पाहायला होतो। तज्ज्ञांच्या मते जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये होणारे बदल, पश्चिम आशियातील तणाव आणि पुरवठा साखळीवरील दबाव यांना इंधन दरावर थेट परिणाम करत आहे। भारत आपल्या गरजेपैकी मोठ्या प्रमाणात कच्चे तेल हे आयात करतो। यामुळे जागतिक बाजारातील किमती वाढल्याने देशांतर्गत दरांवर परिणाम होणे स्वाभाविक आहे। सध्या दर स्थिर असले तरी भविष्यातील परिस्थितीबाबत अनिश्चितता कायम आहे। यामुळे ग्राहक आणि उद्योग क्षेत्र या दोघांचेही लक्ष जागतिक ऊर्जा बाजारातील घडामोडीवर केंद्रित आहे।